गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपला चौथा दिवस आहे लडाख ट्रिपचा आणि हे हॉटेलमध्ये आपण काल राहिलेलो. रात्री लेट चेकआउट केलेलं, चेक इन केलेलं. आता आपली चेकआउटची वेळ झाली. आता इथं आपण थोडं साईट सीइंग करणार नुब्रा व्हॅलीमध्ये आणि तसंच आपण पँगॉंग लेककडे निघणार. पँगॉंग लेकला पोचायला 6 ते 7 तास लागतील. आणि आता सकाळचे वाजले 8 पावणे 8 काहीतरी झालेत. सामान वगैरे पॅक केलेलं आहे सगळं. तो आता इथं थोडं ब्रेकफास्ट करू, सकाळचा ब्रेकफास्ट करून निघू. ब्रेकफास्ट एकदम लांब आहे तिकडे. तो कम्युनिटी हॉल आहे, डायनिंग हॉल तिकडेच. ब्रेकफास्ट वगैरे सगळं तिकडेच भेटतं. रस्ता दाखवतो मी डायनिंग हॉलचा जाण्याचा कसं आहे. आपली बॅकअप व्हॅन. आणि एक तुम्हाला इथलची स्पेशालिटी दाखवतो. हे दिसतं तुम्हाला गाडीला चावी लावल्यात सगळ्या. आणि माझी गाडी, प्रत्येक गाडीला चावी लावलेली आहे. इथे ते बोलतात की इथं चोरी वगैरे काय होत नाही. तर आम्हाला कधी पण बाईक पार्क करायची असेल, कुठे जायचं असेल तर डायरेक्ट की तशीच सोडून जायचं. बिकॉज काय, जर की मिसप्लेस झाली तर प्रॉब्लेम होईल. त्यामुळे ते बोलतात की चावीला गाडीलाच ठेवायची आणि तसंच निघून जायचं. बिकॉज इथं बोलतात ते चोरी वगैरे काय होत नाही लेह लडाखमध्ये. असेल बघा, कम्युनिटी सेंटर आहे. इथंच काल रात्री आम्ही जेवण केलेलं. आता कसं हा जरा रुरल एरिया आहे ना, मग तिथे जरा सुविधा कमी येते. आता माउंटन इथं टेंटसुद्धा आहे. असे टेंटमध्ये राहण्याची सोय. पण टेंटमध्ये खूप थंडी वाजवते. हेलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाश्ता लोगों का क्या है? आलू पराठा है, पोहा है, देखो, पराठा दे दो. दही है? दही फिर किसके साथ पराठा? दही मिलता ही नहीं है और पिकल क्या है? अचार है, पिकल सॉस वगैरह सॉस है ना। है ना? ठीक है. हे असं यांचं छोटासा डायनिंग हॉल आहे. चला मग आता नाश्ता करून भेटू. तुम्हाला ते बोललेलो ना मी की 2 पाठीचे कॅमल्स इथे असतात. बघा, 2 पाट्या याच्या मध्ये बसतात. काही मुलं गेलेत आता राईड करायला. मी नाही गेलो. एवढं काही एक्साइटिंग वाटत नाही मला राईड करायसारखं. किती आहे तिथे.
शांत आहे एकदम लोक. आणि याचा स्मेल आपण ते गाईचा गोठा असतो ना गावी, गाईच्या गोठ्याच्या शेणाचा सेम तसा स्मेल आहे. हा बघा जबरी आहे. असं नाकाला व्यसन बांधलं. स्ट्रॅटेजी यूज करतो थोडं. अगर ये लगा तो मैं ओलंपिक का फॉर्म भरूंगा. ओ भाई हाँ रेड में से निकाल गया। हार पर हो गया. 25 आ रहे हैं मुझे बना रहे हो. हाँ नहीं जा रहा है जा रहा है. बना के हमें क्या मिलने वाला है? और एक राउंड. बहुत बढ़िया. ब्लू के पास से गया है. ब्लैक लगा, ब्लू लगा, रेड लगा, येलो बाकी भी. व्हाइट. निघालो आम्ही आता इथून. बो अँड ॲरो जरा ट्राय केलं मी. आर्चरी सगळे लागले माझे, फक्त मेन जो मध्ये येल्लो होता ना तिथे नाही लागला. टोटल 5 राऊंड घेतले तरी 100 रुपये 5 राऊंड. आणि येल्लोमध्ये लागले तर 2 राऊंड एक्स्ट्रा. माझा एक पण नाही लागला. आता निघालो आम्ही इथून. वॉटर क्रॉसिंग त्याला मस्त बनवत आहे ते लोक टुरिस्टसाठी. ते गटर नाही, ते पाणी आहे. इथं मी गटर बघितलंच नाही. तर जे पण असं नाले वगैरे सगळं स्वच्छ असतं. घाण वगैरे प्लास्टिक बिस्टिक कुठेच तुम्हाला असं दिसणार नाही. म्हणजे आम्हाला जेव्हा फर्स्ट डे आमचं ते ड्रिलिंग होतं ना तेव्हाच त्यांनी सांगितलेलं प्लास्टिक बॉटल्स वगैरे काय कुठे फेकायचं नाही. काही आहे मूर्ख टाकून जातात. चलो आता निघूया. ऑर्डर दे दिया.
भाई मार्शल क्या लोकेशन है अग्याम अग्याम म्हणून एक लोकेशन आहे तिकडे थोड्या वेळासाठी थांबलो टी ब्रेकसाठी सगळं बाईक पार्क केलं आपलं तुम्हाला लोकेशन दाखवतो छोटंसं कॅफे आहे मॅगीची ऑर्डर दिली आहे मी असं मॅगी बनवलं माझी ऑर्डर दिली ते बनवत आहेत तर हे तुम्हाला स्टिकर्स माहिती आहे का जो पण ग्रुप यांच्या रेस्टॉरंटवरती येतो ना तिथे ग्रुपचं स्टिकर आहे इथं चिटकवतो सगळ्यांचे स्टिकर्स एवढे स्टिकर्स लागतात एवढे हे बघा बॅक पिऊ मस्त एकदम छोटासा क्यूट Mind? Why? I'm recording it. Come here. This is Rajesh. You are so huge. Yeah, bro. Hi, guys. Say something about our trip. So far, it's been very good. So now we are heading towards Pangong Lake. The breakfast was good. The room stays was good. Our bike ride was good. And The photos, especially the photos. Wow. Professional cameraman from Flipkart, right? Then that was the past. that was the past. So what about my photography? Yours is best, bro. Better than mine. I'm just a beginner. I'm still learning it. Yeah, same here, bro. So, Okay, so see you. yeah, see you. त्यामध्ये झालं पँगॉंग लेकला पँगॉंग लेकला टोटल 250 किलोमीटर इथून तर जायला 7 तास लागतात प्रॉब्लेम असा आहे 4च्या नंतर ती जेव्हा संध्याकाळ होते ना तेव्हा टेम्परेचर डायरेक्ट खाली पडतं डायरेक्ट 1, 2, 3 वर कधी कधी -पर्यंत जातं त्याच्यामुळं आम्हाला जर जोपर्यंत डे आहे तोपर्यंत दुपारच्या आत 4, 4:30पर्यंत आम्ही मॅक्स तिकडे पोहोचलो पाहिजे पँगॉंगला नाही तर मग रात्रीचं ड्राईव्ह करायला लागतं आणि पाऊस सारखा पडतोय म्हणजे पाऊस एवढा पॉवरफुल नसतो थोडासा रिव्हिजन घेऊन जातो पण तो भिजवून टाकतो असं होतं आज मी 3 लेअर घातले आतून आपलं थर्मल घातलं एक टी-शर्ट घातलं आणि एक स्वेटर घातलं मरून कलरचं आणि जॅकेट तरी पण भिजणारच आहे आणि कालचे जे कपडे माझे सुकलेत नाही मी ट्राय केले हे ड्राय सुकवायसाठी मी नाही
हाय एव्हरीवन. आता आम्ही बरेला पासला आहे. बरेला पास 13th हायेस्ट रोड पास आहे. खारदुंगला सेकंड आहे आणि खूप थंडी येते. होय बघा किती हायेस्ट. हा स्पॉट आहे. इथे सगळेजण फोटोज वगैरे काढतात. हे बघा इथं बोर्ड लावलाय. ठीक आहे काय वर्ल्ड्स 10th हायेस्ट वारीला पास. अल्टिट्यूड आहे 17,420 नाव अबव सी लेवल. हां हो आराम से किसको बोल देंगे अदिति मैम है. अदिति मैम ये भी मुंबई बोरीवली से है. जस्ट हमारी थोड़ी बात हुई और स्पेशलिटी मैं आपको बताऊंगा कि ये यहाँ पे मैराथन करने आई है. जहाँ पे हम चल नहीं पा रहे वहाँ पे ये मैराथन. इट्स वॉकेथॉन और मैराथन. No, it's marathon. 42 kilometer. 42 किलोमीटर नॉन स्टॉप. Non-stop. और कहाँ पे आपको क्लाइंबिंग पे है? Climbing बाप रे मला मुझे सुन के थकान हो रही है कि इतना. अभी ये सिचुएशन देख लीजिएगा. हम चल नहीं पा रहे, सांस अटक रही है और यहाँ पे इनको रनिंग करनी है. सैल्यूट टू देम. सी यू मुंबई में कभी मिल Yep. मिलते हैं जल्दी मिलते हैं. Bye. बाय. आपल्या एक ग्रुपमध्ये गेलं लागलं. मी सेकंड होतो. मी तर नुसतं भनाट पळवतोय बाईक टर्निंगवर. मार्शल मला बोलतात हळू चालू. तर यांना काय माहिती आम्ही लोणावळ्यात पळवणारे रायडर आहेत. लोणावळ्याचे कर्व्स काय आहेत. लोणावळा आणि सह्याद्रीमध्ये आम्ही बाईक चालवतो. तिकडचे पण डेंजर करतो. तरी पण हे तो प्रोफेशनल आहे. तो डेंजर पळवतो ते लोक बाईक. चला आता इथून आम्ही डाऊन हिलला जाणार. तर टेम्परेचर हळूहळू कम वाढेल म्हणजे थोडं बरं वाटेल. आता एकदम टेम्परेचर मायनसमध्ये आम्ही -3 का 5 आहे. हळूहळू बी जाऊ खाली जाऊ ना तर टेम्परेचर नॉर्मल होऊन जाईल. मग काय एवढा काय त्रास होणार नाही. चालेल. आम्ही आता जस्ट त्या माउंटनच्या खालून आलो. तिकडे जे स्नो वगैरे होतं ना एकदम ते टॉपला. तिकडून उतरत कफचा रोड आहे. इथं थांबलो आहे. अजून पूर्ण बरेच टीम 7-8 जण अजून मागच आहे. त्यांना कवरती एवढी काय पळवता येत नाही. आम्ही तर फुल पळत होतो. अजून खूप लांब आहे.
मार्शल कितना किलोमीटर है और अभी बड़े अभी 80 है, 80 के बाद 120 है बड़े भाई। 120 किलोमीटर अजून आहे. Yeah, video also can. Yes. चला बघू पुढे अजून काय काय आपल्याला पॉइंट्स भेटतात बघायला. Like another bus, like same like that. Like that one? Yeah. Oh, tomorrow, today is challenging. Yeah, so oje na tabi ko ito mo to boy, kujo tamo to boy, tamo take you pa. Hindi. Okay, buddy. Bhai, road tax dega bhai. तर चेन जरा लूज झाली आहे बाईकची. चेन जरा टाईट करतात बाकी काय जास्त नाही. ये गाड़ी भी लूज है भाई. ये तो बहुत ही लूज हो गया. उसका भी चेक कर लो. ओके भाई जी, अभी पिक्चर अभी बाकी है. ठीक है, ये तो ट्रेलर था. मजाक कर रहा है, कुछ नहीं है. ठीक है, आराम चलो. क्यों डरा रहा है बेचारा? बहुत खराब हो जाएगा. अभी क्या अच्छा चला है, साफ है, बढ़िया. चढायला प्रॉब्लेम होतो. एक बाईक सोडतात. फर्स्ट गेट में डालना, खाली खतर लगा. रिवर्स नाही बघा अटकली तुझी बाईक. फर्स्ट गेट में डाल देना. स्टीप जास्त आहे तिकडे आणि वरून चिखल पण आहे.
क्रॉस केलं. ट्राय करतो. अजून एकदम पडला. मला तर बघूनच दिसत.